नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज नवीन काय बरं तर छोटंसं तुळशी वृंदावन आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी छोटीशी अशी तुळस लावलेली आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आपण जी कोथिंबीर मी टाकलेली होती ना धने, ते बघा किती छान आलेले आहेत. आता मस्त वाटतं असं काही छान उगवलं की. आणि त्या विंचू जो आहे त्याला बघा नवीन नवीन फुलं किती सुंदर येतात. अगदी मन प्रसन्न करतात या गोष्टी. यामुळे काय होतं, आपल्या दारात किती सुंदर असं वातावरण तयार होतं. आणि मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी कमळगट्ट्याच्या मण्यापासून कमळाची रोपं तयार केलेली आहेत. आता मी काय केलं, ते काचेच्या ज्या बाऊलमध्ये ग्लासामध्ये ते रोपं तयार केली होती, त्याला चांगली मुळं आली. मग मी ते ट्रान्सफर एका मातीच्या कुंडीमध्ये केलेलं आहे आणि टब भरून पाणी ठेवलेलं आहे. बघूया किती छान ग्रो होतात ते. आणि तसं तर मी तुम्हाला सांगेलच की ट्यूबरपेक्षा जर आपण सीड्सपासून जर तयार करू शकत असू तर ती ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर नाही झाले चांगले तर मी ट्यूबर आणणार आहे, तेव्हा पण तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचबरोबर देवपूजा आणि सकाळचं मी आज स्वयंपाकामध्ये काय काय केलेलं आहे, काय चुका झाल्या, घाई गडबडीमध्ये किती धांदल उडती, या गोष्टी सांगणार आहे. कारण मला जायचं असतं सकाळी 8 वाजता. सकाळी सगळं झाडून अंगण वगैरे साफ करून रांगोळी काढून माझी तुळशीला पाणी घालणं, महादेवाला पाणी घालणं, या गोष्टी सगळ्या होऊन देवाला नमस्कार करून झाल्याच्या नंतर मी स्वयंपाकाला लागत असते. आणि त्यानंतर वेळ खूप लिमिटेड असतो, त्यामुळे काय काय करावं. मग भाजी पोळी वरण भात असं असेल तर काही नवीन पदार्थ नसतोच मुळात. तर आज मी केलेले आहेत गुलाबजामुन. आणि गुलाबजामुन करताना काय झालं, अर्धा किलोच खवा होता. म्हटलं त्याच्यामध्ये मी काय करत असते, गव्हाचं पीठ थोडंसं वाटीभर टाकायचं आणि खवा तो मिक्स करून घ्यायचा. मळून घेतलं. मग श्रुतीला मदतीला बोलवलं. म्हटलं तू मला थोड्याशा गोल गोल बनवून दे, मी पटकन एका गॅसवरती तळायला ठेवते. एकीकडं पोळ्या चालू होत्या, एकीकडं गुलाबजामुन तळणं चालू होतं आणि एकीकडे भाजी टाकलेली होती. असे 3 कामं एकसाथ सुरू होते. गॅसवट्यावर भलता मोठा राडा झालेला आहे. आणि माझा राडा काही नवीन नाही आहे, त्यामुळं म्हणजे त्या गोष्टीचं हे नाही की खूप साफसफाई असावी, कारण स्वयंपाक करताना माझ्याकडून फार असा राडा होतो. आणि त्याचबरोबर मी केलेले आहेत गुलाबजामुन. हे बघा, तर गुलाबजामुनमध्ये काय झालं, काही जरा जास्त डार्क असे तळण्यात आले आणि काही खूप थोडेसे मीडियम कलरमध्ये आलेले आहेत. ते का झालं तर मी ज्या कढईमध्ये गुलाबजामुन तळत होती ती थोडी पातळ बुडायची होती. तसं मी कमी गॅसवरतीच तळत होती, पण पोळ्या करता करता भाजीला मसाला वगैरे टाकताना याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं की लगेच ते खालून थोडेसे लागायचे. अगदी चवेला एक नंबर झालेले होते. फक्त थोडेसे कमी शेडवाले, डार्क शेडवाले दिसत होते आणि काही कमी शेडवाले दिसत होते. बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु प्रत्येकाला थोडंसं परफेक्ट असावं वाटत असतं, मलाही वाटतं. परंतु काय होतं ना, कधी कधी म्हणजे मी सगळ्यांना सांगत असते, दिसण्यापेक्षा चवीला कसे आहेत ना ते बघा. मग चवीला चांगले एकदम मस्त झालेले होते. सगळ्यांनी तारीफ केली, मस्त खाल्ली. कारण आयते एकदम यावेळेला सकाळच्या वेळेला भेटणं कुणाला नको असतं. त्यामुळे मुलांनाही टिफिनला गुलाबजामुन पोळी भाजी असं देण्यात आलं. आणि थोडासा घट्टसर पाक केला होता. म्हणजे बरेच जण काय करतात, गुलाबजामुनचं जे मिश्रण बनवतात ते काय करतात, त्याच्यामध्ये मैदा टाकतात. तर मी काय करत असते, मैदा आमच्या घरी कमी वापरला जातो. शक्यतो नळच्या बरोबर कधीतरीच मी मैद्याचे पदार्थ घरात बनवते. तर मी काय करत असते, गव्हाचं पीठ टाकते आणि गव्हाचं पीठ मिक्स करायचं आणि थोडासा 1 चिमूटभर फक्त खाता सोडा टाकायचा आणि ते मळून घ्यायचं आणि तळायचे. अगदी कमी गॅसवर छान असे तळले. आणि या ज्या भांड्यामध्ये मी साखरेचा पाक बनवत आहे. आज काय केलं, म्हटलं पाण्यामध्ये म्हणजे साखरेच्या पाकामध्ये जास्त असं बुडवण्यापेक्षा काय करायचं, घट्टसर असा 1 तारी पाक केला आणि त्याच्यावरतून सोडला. आणि त्याचबरोबर थोडंसं तेल होतं कढईमध्ये. मग काय पापड पण 4-5 तळून घेतली. आणि तळलेले पापड तर मुलांना फार आवडतात. मग गुलाबजामुन त्याच्यावरती पाक सोडला आणि एका बाऊलमध्ये छान असं डायनिंग टेबलवरती सजवून ठेवलं. भाजी पात्रात ठेवली, पोळीचा डबा ठेवला, डबे पॅक केले आणि मग स्कूलचा टाईम झाला जाण्याचा. माझे गुलाबजामुन खूप सुंदर झाले. तुम्ही जर कधी गव्हाचे पीठ मिक्स करून गुलाबजामुन बनवत नसाल तर नक्की बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडतील.
अगदी चवीला छान झाले होते. थोडेसे डार्क झाले, काळे काळे, काही थोडे फेंट झाले, पण काही हरकत नाही. चांगले परफेक्ट होण्यापेक्षा ते चवीला चांगले होणं फार महत्त्वाचं असतं. मला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.